हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? मस्त ना? तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ यायला खूपच लेट झालेला होता. थोडासा टाईम कमी पडत होता माझ्यासाठी किंवा व्हिडिओ एडिटिंगसाठी. तर मग तो काही टाईम मला भेटला नाही, कारण की घरात लहान मुलं असल्यामुळे ना थोडासा टाईम त्यांच्यासोबतसुद्धा स्पेंड करावा लागतो. त्यामुळे काही मला टाईम भेटला नाही. तर अंकुदादांच्या भावाच्या घरी नाही सवासण्या होत्या. तर मग त्यांची भाऊजा आणि चुलत बहीण सवासणीला सांगायला आलेल्या होत्या. तर ना त्या आल्यावरती सांगत होते, म्हणजे अंकुदादांचे भाऊ जे आहेत ना, तर ते सांगत होते की तुझे व्हिडिओ आम्ही पाहतो. त्या काकी आणि दुसऱ्या काकी होत्या त्यासुद्धा सांगत होत्या की बाबा आम्ही तुझे व्हिडिओ रोज न चुकता पाहतो. म्हणजे की नाही तुझे व्हिडिओ आवडायला लागलेत, आम्हाला खूप जास्त आवडतात, आमच्या घरातले सगळेजण पाहतो. किती छान वाटलं होतं मनाला की बाबांनो हे घरी येऊन सांगतात आपल्याला की बाबांनो माझे व्हिडिओ पाहतात ते, आणि हे ऐकून मनाला खूपच छान वाटतं. या परत आणि परत आता तुमचं धपाटी या एक दिवस खायला कर की धपाटी दिसे हाय तर बर बर चालतंय चालतंय. हाय आता मी इथंच आहे. हाय रे हो. कर एक दिवशी धपाटी बर बर चालतंय. वहिनी पत्र ह्या किती तारखेपर्यंत तुम्ही ती मुलीला जाणार आहे. लगेच जाणार आहे तुम्ही ट्रेन ना? उलटा पत्र झाला एमएल वहिनी ती कसं घरात जेवणाचं हाल होतं. अ? जेवण घरी मुलाचा मुलगा आहे मालक आहे तिथे घरच्या जेवणाचं बाहेरच आहे ना होय. आता इथं आहे आहे का मग आहे. कुठे आहे मुंबईमध्ये? अंबरनाथला. विलासनगर. अच्छा. कशाला येतो? गुजरातला जात होतो पण ट्रॅव्हल्स डायरेक्ट काय ते सायझिन इन्स्पेक्टर खरं ही काटामधून होती का नाही हा हा हा. कंपनीचं ह्याचं दुकानाचं त्याच्यावरचा मोठा अधिकारी आहे. खरं ती आता वेतायला ही घातली ती काय ह्यांच्या मुलांची काय छान झाले छान झालं. वर अशीच का नाही आपल्या लंबू असा असं शिक्षण झालं चांगलं झालं 4 महिने ट्रेनिंग घेऊन आला. हा. लय भारी शिक्षण घेतलं त्याने. होय ना चला येऊ का चांगलं झालं या परत आणि चला आणि रविवारी आशिताजी जाणार होते, मग तीच आमची तयारी चालू होती. तर बाकीचं सगळं आवरलेलं होतं, थोडंसं का नाही फक्त भाजीच करायची राहिलेली होती. मग तीच मी आत करत होते आणि बाहेर दाजींचं टायमिंग होत होतं. तर माझी भाजीसुद्धा करून तयार झालेली होती, फक्त ती डब्यामध्ये पॅक करायची होती. आणि ना इथं आत्तीकीने औक्षण करून घ्यायला लागलेली. आता घरी कोणीही म्हणजे ह्या तिघांपैकी ना कोणीही सुट्टीला आलं आणि जाताना की नाही त्यांना औक्षण करूनच आम्ही निरोप देतो. सुट्टीवरती येताना खूप जास्त आनंद असतो आणि सुट्टी कधी संपून जाते तेही समजत नाही, आणि जाताना मात्र तोंड असं पूर्ण सुकलेलं असतं, चेहरा पडलेला असतो. कारण की नाही आपल्या माणसांना सोडून एवढ्या दिवस लांब राहायचं म्हणजे काही साधी गोष्ट नसते, कारण की ही प्रत्येक फौजींच्या आयुष्यात येतच असते. आता अश्विनीनं औक्षण करून घेतलेलं होतं. आता मला हाक मारत होती ती, म्हणलं आले मी, कारण की नाही मी पण आत भाजी करत होते, माझी भाजी तयार झालेली होती करून, म्हणजे दाजींना जो डबा द्यायचा होता की नाही तर तीच भाजी राहिलेली होती. बाकीचं सगळं करून झालेलं होतं, कारण की नाही सकाळचं लहान मुलांना बघत बघत सगळं करावं लागतं, त्यामुळे थोडासा उशीर झाला. आणि नंतर मग त्यांच्या टायमामध्ये त्यांना भाजी वगैरे पॅकिंग वगैरे करून दिली. आणि नंतर ना कृष्णाला त्यांनी घेतलेला होता, तर मग मी लागले त्यांचं औक्षण करायला. आणि नंतर मग त्यांची जाण्याची वेळ हळूहळू जवळ येत होती, त्यामुळे तो क्षण ना असा नकोसा वाटत होता, कारण की किती जरी झालं तरी आपल्या घरातला माणूस निघाल्यावरती असं नको वाटतं, कारण की नाही एवढे दिवस येतात आणि एवढं घर भरभरून वाटत असतं, आणि जाताना मात्र तो क्षण नको नको वाटत असतो. आता बाहेर तर आलेलो होतो आम्ही दाजींना घालवण्यासाठी, आणि कृष्णाला इथं झोप आवरत नव्हती, कारण की कृष्णाला इथं ना झोप यायला लागलेली, त्याचं टायमिंग झालेलं होतं. तर आत्ती म्हणत होती डबा किंवा जे बाकीचं खायला केलेलं होतं ना तर ते घेतलेस का, अजून एकदा कन्फर्म कर म्हणून, कारण की नाही डबल एकदा कन्फर्म कर.
कोणत्याही गोष्टी राहायला नकोत. नंतर दाजींना निरोप दिला आणि हे गेले होते त्यांना सोडायला. नंतर ते आल्यावरती आम्हाला यायचं होतं कुंडलमधल्या जे बाळूमामांचं मंदिर आहे ना, त्या मंदिरामध्ये यायचं होतं. कारण की नाही कृष्णाला बाळूमामांच्या पायावरती घालायचा होता. म्हणजे आता दुपारी आलेलो होतो त्यामुळं गर्दी काही फारशी नव्हती. आणि रविवार म्हटलं की सकाळ आणि संध्याकाळ जास्त गर्दी असते आणि अमावस्या पौर्णिमेला तर काही विचारायलाच नको. मग मस्त असं बिना गर्दीचं दर्शन झालेलं होतं आणि काही जास्त वेळ लागला नाही आम्हाला, कारण की दर्शन पण अगदी चांगलं झालेलं होतं. आणि ते पुजारी काका जे आहेत ना, तर ते माझे चुलतेच आहेत. आता आमचं छान असं दर्शन झालेलं होतं आणि दर्शन झाल्यानंतर ना थोडा वेळ का होईना म्हणलं आपण इथं बसूयात. आणि नंतर मी येताना की नाही त्यांच्या म्हणजे प्रसादासाठी ना मी शेवया करून आणलेल्या होत्या, गोड शेवया. तर मग तिथं देवळात ठेवलं आणि एक जे आजोबा होते ना तेच फक्त ते आलेले होते तिथं दुपारी. मग त्यांनीसुद्धा दर्शन घेतलं, त्यांना प्रसाद दिला आणि नंतर ना आरती वगैरे म्हणली आम्ही आणि नंतर मग आम्ही थोडा वेळ बसून घेतलं. आता थोडा वेळ बसून घेतल्यानंतर खूप दिवसांनी मी आलेले होते मंदिरात आणि मंदिरात ना ह्याच्या अगोदर मी आणि फौजीसुद्धा येऊन गेलेलो होतो. तर पप्पांनी त्यावेळेस ना देवासाठी ना म्हणजे एक थोडंसं जेवणाचा जो कार्यक्रम असतो ना तर तो ठेवलेला होता. तर त्यावेळेस आम्ही आलेलो होतो. त्याच्यावरती डायरेक्ट आता आम्ही कृष्णालाच घेऊन येतो आहे. मग एवढं सगळं छान असं वातावरण असताना नाही छान असं आमचं दर्शन झालेलं होतं. तर तुम्ही कधी इथं देवळामध्ये आला नसाल ना तर नक्की येऊन जावा आणि आल्यानंतर ना बाळूमामाचं दर्शन तर घ्यायला तर काही विसरूच नका. ह्या वाटेने म्हणजे माळावरती कुंडलमध्ये माळावरती हे मंदिर आहे. आणि ना दर्शन घेतलं. फौजी साहेब इथं बसलेले होते आणि कृष्ण आमचा मस्त असं सगळीकडं इकडं तिकडं पारकत होता, इकडे काय तिकडे काय. आता तो काय लहान आहे त्यामुळे त्याचं लक्ष सगळीकडे तर टकामका असणारच. आता आम्ही मस्त असं दर्शन वगैरे घेतलं, थोडा वेळ बसलो आणि नंतर जायचं होतं घरी. आता घरी गेल्यानंतर तर घरी असा स्पेशल दिवस होता आमच्यासाठी, कारण की आज होता पप्पांचा वाढदिवस. मग घरी गेल्यानंतर पप्पांचा वाढदिवस मस्त असा साजरा केला आणि मस्त असा साजरा केल्यानंतर भैया तर काही इथं नव्हता, पण भैया संध्याकाळी येणार होता. तो सुद्धा आल्यानंतर पुन्हा एकदा वाढदिवस साजरा करणार होतो. पण मी काय संध्याकाळपर्यंत थांबणार नव्हते, कारण की नाही उजेडाच्या अगोदर जाणार होते, कारण की थंडी जास्तच आहे. त्यामुळे कृष्णाला घेऊन लवकरच घरी पोचणार होतं आणि मस्त असा वाढदिवस साजरा केल्यानंतर ना आता हा व्हिडिओ आहे सोमवारचा. आता म्हणजे सोमवारचा म्हणजे कालचाच. तर आता इथं आमचं स्वयं बघा लागलं आहे मस्त असा देवासाठी आरती वाजवायला. आता तो ना आलेला होता इथं देवळामध्ये आणि त्याला देवळामध्ये खूप छान वाटतं आणि जर त्याला जेवण वगैरे करायचं असलं तर देवळामध्ये आला की निवांत तो जेवण करत बसतो. आणि त्याला फौजी साहेबांनी ना भंडारा लावलेला होता आणि मध्येच ना नामाटी ओढलेली होती. त्याच्यामुळे ना तो असा वाटत होता की तो पक्का पुजारीच झालेला आहे. तर त्याची मजा मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे, तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. देवा आत या तुम्ही द्याव तिकडं हो नका इकडं. सांग भले झालं द्यावाला वाजवा वाजवा. इकडे बाहेर ये बाहेर
ये ग बाय. हात दाबला काय रे वाजवून दाबला. देवा बाहेर या, देवा बाहेर या. देवा चला आता हा पुजारी छोटा आमचा पुजारी जो आहे की नाही तर तो आता दमलेला आहे घंटी वाजून धूप आरती ओवाळून. तर मग त्याला आता कंटाळा आल्यानंतर तो थोडासा बसलेला आहे. त्याचे पायसुद्धा दुखत आहेत. आणि कृष्णा बघा इकडे त्याला असं झालं की हा काय काय वाजवते आणि काय काय करते. इतकं त्याच्याकडे बारीक लक्ष ठेवून होता ना तो म्हणजे तो इकडे गेला तर त्याच्याकडे बघत बसायचा. तो काय करायला लागला वाजवायला लागला की मग तो पाय हात हलवून ना ओरडून असं त्याच्यासोबत खेळत होता. तर मग असा होता माझा आजचा दिवस आणि 2 दिवस कसे गेले ते समजलेच नाही. आणि ते सुद्धा 2 दिवसात काय काय झालं ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केले. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन. तोपर्यंत बाय.